तीन स्टार्ट. मराठ्यांचं जेवण बंद करणाऱ्या सरकारला किंवा सांगणाऱ्यांनी एकच लक्षात ठेवावं, मराठा काही कुणाच्या जीवावर इथं आलेला नाही आहे. मराठा पूर्ण मुंबईला 6 महिने सांभाळू शकतो, इतकी ताकद मराठा समाजामध्ये आहे. मराठा समाजाला आरक्षण हे तुम्हाला द्यावंच लागणार आहे. मराठा समाज काय भीक मागत नाही, महाराष्ट्र समाज तुम्हाला हक्काचं मागतोय. मराठा समाज आज मुंबईमध्ये जरी आलेला असलं, तुम्ही खाणं पिणं बंद करत असाल तर तुम्ही मुळीच समजू नका की मराठा समाज इथून मागे जाईल. मराठा समाजाने आज मी निघाल्यापासून पाहत आलो, इतकं सामान आणलंय की तुमच्या मुंबईला सुद्धा 6 महिने आमचे मराठा समाज सांभाळू शकतो. तरी तुम्हाला आमचं एकच सांगणं आहे की जरांगे पाटील जे आरक्षण मागतायत हे कायद्याला धरून मागतायत. ते काय तुम्हाला भीक मागत नाही किंवा कोणाच्या हक्काचं मागत नाही, आम्ही आमच्या हक्काचंच मागतोय. तुम्हाला एकच सांगणं आहे, आम्हाला आमचं आरक्षण द्या. मराठ्यांचा तुम्ही अंत पाहू नका. मराठ्यांचा अंत पाहायला जाताल तर याच्या परिणाम जे होतील याला राज्य सरकार जबाबदार राहील. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. घरी बसणाऱ्याला काय सांगाल तुम्ही? घरी बसणाऱ्याला काय सांगाल? असणाऱ्यांना एकच सांगाल की तुम्ही हा दिवस काय परत येणार नाहीये, तर तुम्ही सगळ्यांनी मुंबईमध्ये या. आपल्या जरांगे पाटलांनी जे उपोषण केलेलं आहे ही शेवटची संधी आपल्या सर्वांना आहे. सर्वांनी मुंबईमध्ये येऊन मुंबई पूर्ण जाम करा, हे सगळ्यांना सांगणं राहील. आणि तुम्हाला होईल ते सहकार्य आपल्या समाजाला करा, जरांगे पाटलाला होईल त्या पद्धतीने मदत करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.